11th ॲडमिशन 2025-26 तर आज विद्यार्थ्यांना लास्ट डेट देण्यात आलेली आहे। तर यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना लास्ट डेट देण्यात आलेली आहे तर तुम्ही यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन बघू शकता। तरी ज्याही विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये त्यांचा नंबर लागलेला आहे, त्यांना प्रवेश घ्यायचा असेल ते विद्यार्थी 7 तारखेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे आजची तारीख आहे 7, तर आजच्या तारखेमध्ये तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता। यानंतर तुम्हाला प्रवेश निश्चित करता येणार नाही आहे। ज्याही विद्यार्थ्यांनी राऊंड 1 मध्ये नंबर लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी। त्यानंतर आजची लास्ट डेट कोणासाठी आहे तर ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्मच फिल केलेला नव्हता त्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 साठी पार्ट 1 फिल करण्याची आजची लास्ट डेट देण्यात आलेली आहे। राऊंड 2 चे फॉर्म कधी सुरू होणार अशाबद्दल भरपूर विद्यार्थी विचारत आहे। तर राऊंड 2 चे फॉर्म 9 तारखेनंतर सुरू होणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी कॉलेजचे नाव टाकू शकणार आणि काही विद्यार्थी त्यांचा पार्ट 1 सुद्धा एडिट करू शकणार। अशाबद्दलची ही एक अपडेट ऑलरेडी 11th ॲडमिशन 2025-26 यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि राऊंड 2 चा टाइम टेबल 9 तारखेनंतर उपलब्ध होणार। तो उपलब्ध झाला की तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार आणि त्यानंतर बघू शकता ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबरचे कॉलेज मिळाले असेल ते विद्यार्थ्यांना ॲडमिशन कंपल्सरी आहे। जर 1 नंबरचं ऑप्शन मिळालं असेल तर ॲडमिशन कंपल्सरी घ्यावीच लागणार। 2 नंबरचं किंवा 10 नंबरच्या आतमधलं कॉलेज मिळालं असेल, प्रवेश घ्यायचा नसेल तर तुम्ही राऊंड 2 चा फॉर्म भरू शकता, परंतु 1 नंबरवाला काही करू शकणार नाही आहे। पुढील 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर या तिन्ही राऊंडमध्ये नेक्स्ट 3 राऊंडमध्ये विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाही आहे। तो डायरेक्ट रिस्ट्रिक्ट करण्यात येणार आहे, बाद करण्यात येणार आहे। फक्त तुम्ही फॉर्म भरू शकणार स्पेशल राऊंडला। स्पेशल राऊंडपर्यंत जागा शिल्लक राहिल्या तरच तुम्हाला प्रवेश मिळू शकतो, अदरवाईज नाही। कारण याबद्दल भरपूर सारे विद्यार्थी कमेंट्स करत आहे, मला 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे, स्ट्रीम चेंज करायची आहे, मी काय करू? काहीच करू शकत नाही आहे। डायरेक्टली जी माहिती पुस्तिका दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर ती पुस्तिका देण्यात आलेली आहे। त्यामध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही 42, 43, 44 नंबरचं जे पेज आहे त्यावरती जे राऊंड आहे आपले त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे, ती एकदा रीड करा। कारण नंतर विद्यार्थ्याचे नुकसान होता कामा नये असं आमच्याकडून आम्ही प्रयत्न करतोय। त्यामुळे तुम्हाला परत माहिती सांगण्याचा उद्देश तोच आहे की कोणत्या जरी विद्यार्थ्यापासून माहिती सुटली असेल तर त्या विद्यार्थ्याला या व्हिडिओमध्ये सुद्धा ती माहिती मिळणं गरजेचं आहे। कारण एकदा तुमचा प्रवेश रद्द झाला तर तुम्ही परत प्रवेश घेऊ शकत नाही आहे। हे सुद्धा 11th ॲडमिशन 2025-26 यांच्याकडून सांगितलेलं आहे। तर विद्यार्थ्यांना एकच लक्षात असू द्या, आजची लास्ट डेट आहे, तुम्हाला ॲडमिशन घ्यावीच लागेल 7 तारखेच्या आत। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांना पार्ट 1 फिल करायचा आहे, तो पण आजच्या तारखेमध्येच। आणि राहिला प्रश्न आता पार्ट 2 चा, ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहेत, चेंज करायचे आहे, टाकलेले कॉलेज डिलीट करायचे आहे किंवा ज्यांनी फॉर्म भरलेलाच नाही आहे त्या विद्यार्थ्यांना पार्ट 2 चा फॉर्म भरायचा आहे। म्हणजे तुम्हाला कॉलेजचे नाव टाकायचे आहे। त्याबद्दलचा टाइम टेबल अजूनपर्यंत 11th ॲडमिशन यांच्याकडून देण्यात आलेला नाही आहे, परंतु आजची लास्ट डेट संपल्यानंतर याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती उपलब्ध होणार। झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, पार्ट 2 कसा भरायचा, त्यानंतर पार्ट 1 एडिट कसा करायचा, संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, ॲडमिशन घ्या जर नंबर लागला असेल आणि 2 नंबरपासून जर समोरचं कॉलेज असेल तर तुम्ही राऊंड 2 चा फॉर्म भरू शकता। आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।